आणि बातमी आहे पंढरपुरातून। पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासातील एकादशीचा सोहळा आज पंढरपूरमध्ये साजरा होतोय। तसंच बकरी ईद देखील असल्याने पंढरपुरात मुस्लिम धर्मीय नागरिकांनी बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय। पंढरपुरात वारकरी संप्रदायाला मांस वर्ज्य आहे आणि त्यामुळेच विठ्ठल भक्त असणाऱ्या मुस्लिम धर्मीय बांधवांनी देखील आजची बकरी ईदची कुर्बानी आणि बकरी ईद ही उद्या साजरी करण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत पंढरपुरातील मुस्लिम धर्मीय बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। ब्रह्म अभंगण म्हणणाऱ्या याच पंढरपूर नगरीमध्ये आज पुरुषोत्तम अधिक मासातील एकादशीचा सोहळा होतोय आणि एकादशीच्या सोहळ्याबरोबरच बकरी ईद देखील आहे। आणि याच सोबत आपल्या सोबत आहेत पंढरपुरातील मुस्लिम धर्मीय सर्व बांधव आहेत आणि यांनी एक महत्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। काय निर्णय घेतलाय आपल्यासोबत इब्राहिमजी मोरे, काय आज निर्णय घेतलाय? बकरी ईद एकादशी आहे, आज बकरी ईद आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकादशी आहे। त्यानिमित्त पंढरपुरातील मुस्लिमांनी असा निर्णय घेतला आहे की आज जी बकरी वगैरे जी काही कुर्बानी असते ती आज न करता दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी करण्यात येईल। कुर्बानी रद्द करण्यात आली आहे आणि नमाज सुद्धा उद्या होणार आहे ईदगाह मैदानावर। त्याचं कारण असं आहे की पंढरपुरात लाखो लोक आज अधिक मासानिमित्त येत असतात आणि पंढरपुरातील मुस्लिम समाज हा सुद्धा श्रद्धाळू आहे। ते पांडुरंगावर पूर्ण श्रद्धा आहे। मागील बऱ्याच वर्षापासून ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी कुर्बानी न करता नंतर करण्यात आली आहे। काय काय आज खरं तर अनेक वर्षापासून तुम्ही राहताय, अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेत, पण कुर्बानी आज देत नाही। एकादशी एकात्मता दाखवत एकादशीमुळे आम्ही करणार नाही। मी भाविक भक्ताचं गाव आहे, जर तीर्थक्षेत्र आहे गया रामना काशी वघे विठ्ठलाच्या पायापाशी तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यामुळे आम्ही संयम पाळलेला आहे, त्यामुळे आम्ही ईद करणार नाही। गया प्रया काशी अवघी तीर्थे विठ्ठलाच्या पायापाशी गया गया राम नाम काशी असंच पंढरपुरातील मुस्लिम बांधव म्हणतात आणि म्हणूनच त्यांनी आज बकरी ईद दिवशी कुर्बानी न देता उद्या बकरी ईद साजरा करण्याचा एक ऐतिहासिक मोठा निर्णय घेतलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।